भारत विरुद्ध नामिबिया यांच्यामध्ये जो सामना झाला त्याची अपडेट आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नेमकं काय झालं होतं आणि कोणता संघ जिंकला हेही तुम्हाला पुढे सांगणार आहे. सध्या आयसीसीचा T20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे आणि याच्यामध्ये भारतीय संघाचा सामना नामिबिया या संघाविरुद्ध झाला. अर्थातच भारतीय संघ जिंकेल असं सर्वांना वाटलं आणि झालं सुद्धा तसं. मात्र भारतीय संघाच्या या विजयामध्ये नेमकं कोणाचं किती योगदान आहे आणि या सामन्यामध्ये नेमकं काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. भारताकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना ईशान किशनने 24 चेंडूमध्ये 61 धावा केल्या. संजू सॅमसन याने 8 चेंडूमध्ये 22 धावा केल्या. मात्र तो त्यानंतर आऊट झाला. छोटीशी खेळी परंतु कमी चेंडूमध्ये खेळल्यामुळे त्याची वादळी खेळी प्रेक्षकांना पाहायला भेटली. याचबरोबर तिलक वर्मा याने 21 चेंडूमध्ये 25 धावा केल्या. सूर्यकुमार यादव जो भारतीय संघाचा कर्णधार आहे त्याला मात्र या सामन्यामध्ये विशेष काही करता आलं नाही. 13 चेंडूमध्ये त्याने 12 धावा केल्या आणि बाद झाला. यानंतर मग हार्दिक पांड्या यानं अर्धशतक झळकावलं 28 चेंडूमध्ये. शिवम दुबे याने 16 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. इतरही फलंदाजांबद्दल थोडंसं सांगता येईल. 6 चेंडूमध्ये एकच धाव रिंकू सिंगला काढता आली. तर अक्षर पटेल एकच चेंडू खेळला आणि 0वर बाद झाला. वरुण चक्रवर्ती याने 1 चेंडूमध्ये 1 धाव केली. तर अर्शदीप सिंग यालाही बॅटिंग करण्याची संधी भेटली. त्याने 2 चेंडूमध्ये 2 धावा केल्या. तर अशा पद्धतीनं बॅटिंग लाईन भारताची राहिली आणि भारताने 20 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या आणि 9 विकेट्स पडल्या. दुसऱ्या डावामध्ये भारतीय गोलंदाजांनी काय केलं आणि नामिबियाच्या फलंदाजांनी काय केलं हेही बघणार आहोत. नामिबियाकडून खेळताना तिकडे एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आलं नाही आणि लॉरेन नावाच्या फलंदाजाने ओपनरच्या 20 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. जॉन फ्रायलिंक याने 15 चेंडूमध्ये 22 धावा केल्या. यानंतर सर्वसाधारण खेळी झाल्या सगळ्यांकडून. झिम्बाब्वेचा संघ 18 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला आणि हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन. अर्शदीप सिंगने 3 ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतल्या. शिवम दुबेने 2 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. जसप्रीत बुमराह यानेही 4 ओव्हरमध्ये 20 धावा देऊन 1 विकेट घेतल्या. त्यानंतर मग वरुण चक्रवर्ती याने 2 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलं. अक्षर पटेलला 3 ओव्हरमध्ये 20 धावांच्या बदल्यात 2 विकेट मिळाले. या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या हा सामनावीर राहिला आणि भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे आता पुढचा राऊंड आणखीन सोपा होणार आहे.